सांगलीत 3 बंद घरे चोरट्यांनी फोडली, दागिने रोकड असा 2 लाखाचा मुद्देमाल लंपास। सांगली शहरातील संजय नगर पोलीस ठाणे हद्दीतील 3 घरे चोरट्यांनी फोडून सोने चांदीचे दागिने तसेच रोकड असा 2 लाखाहून अधिक मुद्देमाल लंपास करून पोबारा केला आहे। यातील 2 घरफोड्या एकाच दिवशी झाल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत घटनेची माहिती अशी की फिर्यादी प्रणाली सुनील माळी राहणार आरवाडे पार्क माळी एजन्सी समोर वरद एकदंत अपार्टमेंट दुसरा मजला रूम क्रमांक 202 सांगली या बुधवारी दिनांक 28 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास घरास कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या। त्या सायंकाळी 6च्या सुमारास परत आल्या। दरम्यानच्या काळात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील 3 तोळ्याचे मंगळसूत्र, 3 ग्रॅमच्या रिंगा, 6 ग्रॅमचे कानवेल, 3 ग्रॅमची अंगठी, लहान मुलांचे बारशातील सोन्याचं बदाम, 2 चांदीचे जोडव्याचे जोड, रोख 30,000 असा 69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। दुसऱ्या घटनेत अहिल्यादेवी होळकर चौकातील हॉटेल मानव नजीक राहणारे श्रीकांत दादासो तेली हे खाजगी नोकरदार आहेत। बुधवारी दिनांक 28 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या कालावधीत त्यांच्या घरास कुलूप लावून बाहेर गेले होते। चोरट्याने त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील कपाटात ठेवलेले 65,700 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 4,000 असा एकूण 69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास करून पोबारा केला। तर तिसऱ्या घटनेत सुहास जयंत चौधरी राहणार कुपवाड रस्ता अक्रूज नगर सांगली यांच्या सासऱ्यांचे घनश्याम नगर येथील बंद घर चोरट्यांनी दिनांक 23 रोजी सकाळी 11 ते दिनांक 28 रोजी सायंकाळी 6 या कालावधीत फोडले। घराच्या टेरेसवरील दरवाजा फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून आतील रोख 13,000 रुपये लंपास केले। तीनही फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माणी मिरोज।